न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। आधी नियम पाळा, नाहीतर मनसे स्टाईलने गाड्या जागेवरच थांबणार। 7 दिवसात कारवाई करा, नाहीतर गजेंद्र राशीनकर आक्रमक। शहरासह जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांची बेकायदेशीर व असुरक्षित वाहतूक करणाऱ्या रिक्षा आणि व्हॅन विरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे। अनेक शाळा वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच अनेक वाहनांकडे आवश्यक परवाने, फिटनेस प्रमाणपत्र, विमा व इतर कागदपत्रांचा अभाव असून शासनाने बंधनकारक केलेले GPS, CCTV, पॅनिक बटन, सीट बेल्ट आणि महिला अटेंडंट यासारख्या सुरक्षा सुविधाही नसल्याचा आरोप केला। तर जिल्ह्यातील सर्व शाळेतील वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या वाहन चालक, वाहन मालक आणि गरज पडल्यास संबंधित शाळांवरही कारवाई करावी अशी मागणी मनसेने केली आहे। जर 7 दिवसात कारवाई केली नाही तर मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अहिल्यानगरचे प्रादेशिक परिवहन उपअधिकारी यांना भेटून जी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक जी करतायत, त्यात रिक्षा असतील, स्कूल व्हॅन असतील, स्कूल बस असतील, यात अत्यंत गंभीर प्रकारच्या त्रुटी या आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत। अनेक पालकांनी आमच्याकडे त्या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत। आम्ही माननीय परिवहन अधिकाऱ्यांना भेटून या ज्या गंभीर त्रुटी आहेत त्या सुधारण्यात याव्या व जे कायद्याचं पालन करत नाहीत अशा रिक्षा असतील, स्कूल व्हॅन्स असतील, बसेस असतील, यांच्यावर कायदेशीर कारवाई करून मुलांचं जी वाहतूक करतात तर ते मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात। तसंच जी माननीय SP साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे शालेय वाहतूकची, तर त्यात सुद्धा सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना बोलवून त्यांना सुद्धा जे 2026 मध्ये जे नियम बदललेले आहेत त्या नियमांची माहिती देण्यात यावी। तसंच आपण मुलांच्या सुरक्षतेसाठी काय काय करू शकतो, जसे की स्कूल बसमध्ये महिला अटेंडन्स ठेवणे, फायर सेफ्टीच्या सर्व प्रिकॉशन्स घेणे, या सर्व बाबींची आम्ही परिवहन अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे। त्यांनी आम्हाला निश्चितपणे याच्यावर आपण कारवाई करू आणि योग्य तो मार्ग यातून काढू असं त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आश्वासन दिलेलं आहे। आम्ही अपेक्षा करतो की त्यांनी दिलेल्या आश्वासनाची ते पूर्तता करतील। पूर्तता न झाल्यास, या वाहतुकीच्या याच्यात सुधारणा न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल व या आंदोलनाची सर्व जबाबदारी ही प्रशासनावर आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। मागणी एकदम सर्वसामान्यांच्या हिताची असून त्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे, प्रत्येक घराने आज शाळकरी मुलं आहेत। प्रत्येक आई वडील आपल्या मुलाला रिक्षानी, बसनी शाळेत पाठवतात। या शाळेला जाणाऱ्या रिक्षा, व्हॅन ज्या आहेत या सर्वप्रथम आधी अधिकृत आहेत की नाही हे तपासायचं आहे। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, या जे व्हॅन, रिक्षा आहेत याच्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होती। या व्हॅनला GPS ट्रॅकिंग पाहिजे, CCTV पाहिजे, फायर जर आग लागली तर त्यासाठी फायर सिस्टीम पाहिजे, ती देखील आम्ही बऱ्याचशा ठिकाणी पाहिलं की उपलब्ध नाही। तर ह्या मागण्यांसाठी आज आम्ही RTO ऑफिसला निवेदन दिलेलं आहे। सर्वता तर आपण चाललं हात जोडून, नाही जमलं तर हात सोडूनही जायची तयारी असते। ही मनसेची पद्धत आहे, याच्यात काही नवीन नाही। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।